नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 8 आणि 9 जून रोजी कोर्स ठेवला आहे. या कोर्सची ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज जरी मार्केट खूप व्होलटाईल असलं तरी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इंट्राडेमध्ये 23,000ची पातळी निफ्टीने पार केली. त्याचबरोबर बँक निफ्टीने सुद्धा 49,000चा टप्पा पार केला. काल आपलं बोलणं झालं होतं की अडाणी एंटरप्राइजेस सेन्सेक्समध्ये ॲड होईल की काय अशी एक शक्यता होती. पण अडाणी एंटरप्राइजेसच्या जागी अडाणी पोर्ट्सचा समावेश सेन्सेक्समध्ये केला जाणार आहे आणि विप्रो सेन्सेक्समधून बाहेर पडेल. त्याचप्रमाणे फुटसीचंही रिबॅलन्सिंग होणार आहे. मी फुटसी आणि MSCI दोन्हीवर मार्केटच्या श्री गणेशामध्ये व्हिडिओ दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. फुटसीच्या रिबॅलन्सिंगच्या वेळेला JSW इन्फ्रा, होनासा, हॅपी फोर्जिंग, इरिडा, IREDA, डोम्स, टाटा टेक्नॉलॉजी हे शेअर समाविष्ट होण्याची शक्यता आहे. तर आज कदाचित थोड्या वेळानंतर कोणते शेअर समाविष्ट होतील हे आपल्याला समजू शकेल. आज अडाणी पोर्टमध्ये ब्लॉक डील झालं. लॉरेस लॅब यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू केलं गेलं कारण US FDAने काही त्रुटी दाखवल्या होत्या. त्या त्रुटींचं त्यांनी समाधान केलं नाही. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांना नॉन कम्प्लायन्स लेटर इश्यू केलं. हे लेटर त्यांच्या आंध्रमधील युनिटला इश्यू करण्यात आलं. RBIने डिव्हिडंड दिल्यामुळे कॅपेक्स सायकलला, अर्थातच नवीन जे सरकार येईल त्यांच्या कॅपेक्स सायकलला चालना मिळू शकेल. कॅप्लिन पॉईंटची जी सबसिडियरी आहे कॅप्लिन स्टराइल्स यांच्या औषधाला US FDAने मंजुरी दिली. ग्लॅंड फार्माच्या विझॅग API युनिटला US FDAने फॉर्म 483 इश्यू केला पण कोणतीही त्रुटी दाखवली नाही. याचं इन्स्पेक्शन 20 मे ते 24 मे या कालावधीत झालं होतं. एजिस लॉजिस्टिक्स यांचा रिझल्ट आला. त्यांचं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. त्यांनी ₹2 डिव्हिडंड दिला. EID पॅरी यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू मार्जिन दोन्ही गोष्टी कमी झाल्या. PSP प्रोजेक्ट्स यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी झालं. NIITचा रिझल्ट मात्र चांगला आला. ही तोट्यातून फायद्यात आली. त्यांचं रेव्हेन्यू सुद्धा वाढलं. पिकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोरोमंडल इंटरनॅशनलने 10 नवीन प्रॉडक्ट्सचा समावेश केला आहे. अशोक लेलँडचं प्रॉफिट 900.40 कोटी, उत्पन्न 11,267 कोटी. त्यांना वन टाईम लॉस झालाय 70 कोटींचा आणि त्यांनी ₹4.95 एवढा डिव्हिडंड दिला.
हिंदाल्को हिंदाल्कोचं कन्सॉलिडेटेड प्रॉफिट 31.6% वाढलं ते 3,174 कोटी झालं. उत्पन्न 55,954 कोटी झालं. स्टँड अलोन प्रॉफिट 1,417 कोटी तर स्टँड अलोन रेव्हेन्यू 22,140 कोटी आला. त्यांनी ₹3.50 एवढा डिव्हिडंड दिला. PNC इन्फ्राचं प्रॉफिट वाढलं आणि रेव्हेन्यूसुद्धा वाढलं. सुझलॉनचं मात्र प्रॉफिट कमी झालं. हुडकोचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, नेट इंटरेस्ट इन्कम सर्व वाढलं. शेव्हिओट CHEVIOT ही तागाची कंपनी आहे. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं. TTK हेल्थकेअर यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू दोन्ही वाढलं पण मार्जिन कमी झालं. रिको ऑटो यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं. सेंचुरी प्लाय यांचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. ₹1 डिव्हिडंड दिला. सुंदरम फायनान्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. यांनी ₹16 डिव्हिडंड दिला. GNA ॲक्सेल्स यांचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. 63 मून्स यांचा रिझल्ट त्या मानाने चांगला आला. हे तोट्यातून फायद्यात आले पण उत्पन्न कमी झालं. ₹2 डिव्हिडंड दिला. मन्नापुरम फायनान्सचं प्रॉफिट वाढलं, 415 कोटीवरनं 564 कोटी झालं. नेट इंटरेस्ट इन्कम 1,129 वरनं 1,194 एवढं झालं. गोल्ड सेगमेंटमधलं त्यांचं उत्पन्न वाढलं. आज जेवढे रिझल्ट मला कव्हर करता आले तेवढे रिझल्ट मी कव्हर केले. बरेच रिझल्ट अजून लागायचे आहेत. ते मार्केट संपल्यानंतर आता हळूहळू येत राहतील. तर त्याचा समावेश सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये केला जाईल. पण एकंदरीतच या आठवड्यात मार्केटने म्हणजे निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी सगळं वरच्या पातळीला इंट्राडेमध्ये गेलं. एकंदरीतच पाहता व्होलॅटिलिटी असली, विक्स वाढत असलं तरी आठवडा आकडेवारीच्या दृष्टीने चांगला गेला. पण प्रत्येकाचे शेअर किती वाढले, किती नाही वाढले, लोकांना कितपत ट्रेडिंग करता आलं याची मात्र शंका येते. आता आपण सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्ते.